महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे 55,000 शेतकरी कुटुंबाचे हाल करून 27,000 हेक्टर शेती गिळंकृत करून नागपूर ते गोवा हा नवीन शक्तीपीठ महामार्ग करण्याचे ठरवल्यापासून राज्यातील 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झालेली आहे। ही शेतकऱ्यांमधील संतापाची लाट असताना देखील राज्य सरकार या निर्णयावर ठाम असल्याचेच चित्र दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्त संतापाची लाट निर्माण झालेली आहे। कारण सध्याच्या शेतकऱ्यांच्या आजोबा पंजोबांनी पुढील आपल्या पिढीसाठी त्यांचे जगण्याचे साधन म्हणून कित्येक वर्ष जमिनी जपून ठेवलेल्या होत्या। तसेच त्यांनी त्यांचे रक्ताचे पाणी करून कष्ट करून घाम गाळून जमिनीच्या माध्यमातून स्थावर करून ठेवलेल्या होत्या। त्यावरच त्यांचे पुढील पिढींचे शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असताना त्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार कारण नसताना संपादित करत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे, असे चित्र निर्माण झालेले आहे। त्यामुळे शक्तीपीठ मार्गाला शेतकरी तीव्र विरोध करत असल्याचे चित्र दिसत आहेच। कारण नागपूर ते गोवा या महामार्गासाठी एकूण 27,000 हेक्टर क्षेत्र हा महामार्ग गिळंकृत करणार असून 55,000 शेतकऱ्यांचे जीवनमान विचलित अस्थिर व तणावाचे करून तसेच यातील 8 ते 9,000 शेतकऱ्यांची घरे यात पूर्ण उद्ध्वस्त करून सरकार हा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करणार असल्याचे जाहीर झालेले आहे। कारण विकासाच्या नावावर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील हक्क डावलण्याचाच हा एक प्रयत्न आहे, असाच सूर शेतकऱ्यांमधून व त्या भागातील शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या राजकीय नेत्याकडून व शेतकरी संघटनेकडून बोलले जात आहे। कारण नागपूर ते गोवा या शक्तीपीठांची लांबी ही 856 किलोमीटरची असून त्यासाठी त्या मार्गातील 80% बागायती क्षेत्र व 20% जिरायती क्षेत्र कायमचे नष्ट होणार असून शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी उत्पन्न नष्ट होणार आहे। त्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे। सरकारने हा 6 पदरी महामार्ग करण्यासाठी प्रथम 7 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिलेली होती। त्यावेळी हा महामार्ग 802 किलोमीटरचा होता। तसेच ह्यासाठी 86,300 कोटी रुपये खर्च होणार होते। तसेच हा महामार्ग हा 12 जिल्ह्यातून जाणार होता। पण हा महामार्ग होण्यासाठी शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात बागा क्षेत्र जात असल्यामुळे व ह्या महामार्गाची आवश्यकता नसताना हा महामार्ग होऊच नये यासाठी या मार्गावरील शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब यांनी कडाडून विरोध केलेला होता व ते आजही करीत आहेतच। कारण पहिल्या मंजुरीत नागपूर ते गोवा या महामार्गावर कोल्हापूर, शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, बुदरगड, आजरा या भागातील पुनर्ता बागायती शेती नष्ट होणार होती। पण राजू शेट्टींच्या विरोधानंतर सदरचे तालुके व तेथील क्षेत्र वगळून या महामार्गाचा मार्ग बदलला गेला। पण सरकारला हा महामार्ग करावायचा असल्याने सरकारने पुन्हा दिनांक 28/8/2025 रोजी या महामार्गाची रचना बदलली व त्या महामार्गावर सातारा, गोंदवले, शिंगणापूर यातील क्षेत्रांचा नवीन समावेश केला। त्यामुळे हा महामार्ग 802 किलोमीटर वरून 856 किलोमीटरचा झाला। तसेच याचे बजेटही 86,300 कोटीवरून 1,01,000 कोटीवर गेले। पण विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतरही एक जिल्ह्याचा जादा समावेश करून जवळजवळ 8,760 हेक्टर शेतकऱ्यांच्या नवीन जमिनीचा समावेश करून तसेच 15,000 कोटींचे बजेट वाढवून सदरच्या महामार्गासाठी सरकारने 20,787 कोटी रुपये या महामार्गासाठी मंजूर केलेले आहेत। याबाबत सर्वच महाराष्ट्रात आश्चर्य व्यक्त होत आहे। तसेच सरकारने पुन्हा दिनांक 1/4/2026 रोजी सुधारित JR काढून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यासाठीची कारवाई सुरू केलेली आहे। तसेच आज देखील सदरच्या महामार्गावरील जमिनी भूसंपादित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी विरोध होत आहेच
व शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर केसेसही होत असल्याचे निदर्शनाला येत आहे. पण सरकारने अशा शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता भूसंपादित अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण दिलेले आहे. यावरून आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेणारच आहोत असे सरकारने ठरवलेले दिसते आहे, असा सरळ सरळ अर्थ काढता येईल. पण या नागपूर ते गोवा या 6 पदरी महामार्गाला शेतकऱ्यांचा व विरोधकांचा का विरोध होतोय हेही पाहणे गरजेचं आहेच. कारण नागपूर ते गोवा प्रवास करण्यासाठी अगोदरच NH52 व जुना NH 204 हा 2 पदरी रस्ता चालू आहे. तसेच NH 166 हाही नागपूर ते गोवा हा चौपदरी रस्ता चालू आहे. तसेच या महामार्गाचे काही ठिकाणी चौपदरी रोड करण्याचेही काम चालू आहे. तसेच NH 66 हाही समृद्धी नागपूर ते मुंबई गोवा महामार्ग चालूच आहे. तसेच सांगायचे झालेस हे तिन्ही मार्ग असताना नवीन शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता काय आहे हाच सवाल शेतकरी व विरोधी राजकीय नेते व शेतकरी संघटना करीत आहेत. तसेच या तिन्ही महामार्गापैकी समृद्धी महामार्ग सोडला तर वरील उल्लेख केलेला म्हणजेच NH52 व NH 204 तसेच NH 166 या दोन्ही मार्गाजवळून फक्त 30 किलोमीटर अंतरावरून नवीन शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे नवीन शक्तीपीठ महामार्गाची काहीच आवश्यकता नाही असे ठाम मत शेतकरी, विरोधी पक्षनेते तसेच शेतकरी संघटना हा प्रश्न उपस्थित करीत आहेत. पण सरकारचे म्हणणे असे आहे की 13 जिल्ह्याच्या विकासासाठी हा महामार्ग आवश्यक आहेच. तसेच शेतकऱ्यांना आम्ही नियमानुसार योग्य तो मोबदला देणार आहोतच. पण शेतकरी, सर्वसामान्य जनता, विरोधी पक्षनेते व शेतकरी संघटनेचे असे म्हणणे व त्यांचे बोलण्यावरून असे वाटते की शक्तीपीठ हा महामार्ग जनतेच्या रेट्यातून निर्माण झालेला नसून आम्हाला सरकारचा अयोग्य असा मोबदला नकोच, पण हा शक्तीपीठ महामार्ग नकोच व आम्हाला सरकारचा पैसाही नको, पण आम्हाला आमच्या जमिनी पाहिजेत. तसेच शेतकऱ्यांचे असेही म्हणणे येत आहे की सरकार कर्ज काढणार, सदरची शक्तीपीठांची कामे त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते कंत्राटदारांना देणार, अशा या कामातून अदानीचे लोखंड खपणार. तसेच हा महामार्ग पूर्ण झाल्यावर कित्येक वर्ष जनतेकडून टोल वसूल करणार व कंत्राटदारांचे खिसे भरणार. यासाठीच हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचे योजले आहे असेच कथित आरोप शेतकरी, सर्वसामान्य जनता, विरोधी पक्षाकडून व शेतकरी संघटनेकडून होत आहेत. या सर्व प्रश्नातूनच सर्व स्तरातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. याच धर्तीवर सदरच्या शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातून जाणार असून माढा तालुक्यातील 13 गावातूनही हा महामार्ग जात असल्यामुळे या 13 गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्यामुळे मान्य राजू शेट्टी साहेबांच्या शेतकरी संघटनेने माढा तालुका तहसील कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी व विक्रीचे मॉर्गेज यावरील घातलेली बंदी उठवण्यात यावी. तसेच तरुण वयस्कर शेतकऱ्यांचे आजारपण, मुला मुलींचे शिक्षण, लग्ने, शेती सुधारणा यासाठीच्या आवश्यक गोष्टीसाठी शेतकऱ्यांना कर्ज काढण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे खरेदी विक्रीवरील घातलेली बंदी सरकारने ताबडतोब उठवावी. तसेच या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार नाही केल्यास पुन्हा 8 दिवसांनी शेतकरी हे त्यांचे घरातील महिला मुलासह तहसील माढा येथे उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी त्यांचे निवेदनात म्हटलेले आहे. इत्यादी अनेक मागणीसाठी शक्तीपीठ मार्गाला विरोध म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. तरी मोर्चाच्या निवेदनानुसार व मिळालेल्या आकडेवारीनुसार व शेतकऱ्यांमधील समक्ष चर्चेतील मुद्द्यानुसार आम्ही ही न्यूज सर्वच समाजासाठी लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे प्रसारित करीत आहोत. त्यानुसार या मोर्चात माढा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवर्तक मान्य मालोजीराव आडकर साहेब, तसेच माढा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व जिल्ह्याचे नेते शिवाजी बाप्पा पाटील, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते मान्य संजय पाटील घाटणेकर, संभाजी ब्रिगेडचे सचिन बापू जगताप, आरणचे ॲडव्होकेट विजय शिंदे,
तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष वैजनाथ परबत, जिल्हा समन्वयक सिद्धेश्वर घोगे, माळशिरसचे शेतकरी नेते के पाटील, उपळा बुद्रुकचे शेतकरी मोहन बापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम, तसेच माढा तालुक्यातील 13 गावामधील बहुसंख्य शेतकरी व सर्वसामान्य लोक या मोर्चात सहभागी झालेले होते. मित्रांनो, या शेतकऱ्यांना आणि भोळ्या बाबड्या या महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढण्यासाठी, त्यांना भूलथापा देण्यासाठी याला शक्तीपीठ नाव दिलेलं आहे. हा महामार्ग हा देवेंद्र फडणवीस आणि अदानीचे जे मित्र आहेत, ते मोदीचे ते अदानी कोण, त्या अदानीच्या खाणीतून कोळसा नागपूरवरून गडचिरोलीवरून तो गोव्याच्या बंदरात नेण्यासाठी फक्त एकट्यासाठी केलेला हा महामार्ग आहे. आणि ह्या महामार्गामध्ये सुमारे 8,000 कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत. 8,000 मायमाऊलींचे आणि माझे भावांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. मागणी नसताना आणि गरज नसताना 50,000 कोटी रुपयांचा डबला करण्यासाठी जो महामार्ग करण्याचा घाट देवेंद्र फडणवीसनी घातलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आपण आज तहसील कार्यालयात आलेलो आहोत. आदरणीय देशाचे जाणते राजे शरदचंद्र पवार साहेबांचा विचारशील संबंध बांधून या ठिकाणी मोहिते पाटलाला खासदार केलं, या ठिकाणी अभिजित पाटलांना आमदार केलं. फक्त शरद पवारांच्या नावामुळे ते खासदार आणि आमदार झालेत, ही गोष्ट आपण मान्य करावी लागेल. आणि मग आज शरद पवार साहेबांचा रोहित दादा स्वतः या ठिकाणी रस्त्याच्या कामाला विरोध करण्यासाठी इथं आले. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज रस्त्यावर आहेत. तुमच्या सगळे शेतकरी आज इथं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेत. मग हे खासदार साहेब कुठं तोंड लपवून बसलेत, हे आमदार साहेब कुठल्या बिळात बसलेत, हे सुद्धा मित्रांनो आपल्याला हुडकून काढावे लागतील. आम्हाला जाहीर तुम्हाला सांगतोय मोर्चाच्या निमित्तानं खासदारला आणि आमदारला, तुम्ही शरद पवार साहेबांचा जर विचार तुमच्या कुठं राहिला असेल थोडा तरी शिल्लक, तर तुम्ही आजपासून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढायला या. तरच तुम्ही आमच्या आहात, नाही तर तुम्ही सुद्धा ह्या फडणवीसनं पाठवलेले आहात असा शेतकऱ्यांचा समज मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. आणि इथून पुढच्या काळात आमच्या बापू गायकवाडनं सांगितलं तसं खासदार साहेब, तुम्हाला ह्या सदुक होतापेक्षा सुद्धा वाईट वागणूक या माढा तालुक्यामध्ये निश्चित पुन्हा पुढच्या काळामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही.